वेलकम बॅक स्टुडंट्स. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रिडम्पशन ऑफ शेअर्स हॅव्हिंग कॉल्स इन ॲरियर्स. पहिला प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. प्रेफरन्स शेअरचं रिडम्पशन कशा पद्धतीने करायचं, आउट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचं का फ्रेश इश्यूने करायचं, त्यातला पहिला प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. आता पाहूया त्याच्या पुढचा पार्ट, रिडम्पशन ऑफ शेअर्स हॅव्हिंग कॉल्स इन ॲरियर्स. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय? असे पैसे जे ड्यू आहेत पण आलेले नाहीत, म्हणजे जे पैसे येणं बाकी आहे त्याला कॉल्स इन ॲरियर्स असं म्हटलं जातं. काही प्रेफरन्स शेअर्स असे असतात रिडीमेबल की ज्याच्यावर कॉल्स आर इन ॲरियर्स असतात, म्हणजे त्याची अमाऊंट थोडी ड्यू असते, पैसे यायचे असतात. आणि पहिली कंडिशन काय आहे की फुल्ली पेड अमाऊंट असेल, सगळेच्या सगळे पैसे पेड केले असतील तरच आपल्याला प्रेफरन्स शेअर्स रिडीम करता येतात. त्यामुळं रीपेमेंट ऑफ द शेअर्स ऑन विच कॉल्स आर इन ॲरियर्स, रीपेमेंट ऑफ शेअर्स ऑन विच कॉल्स आर इन ॲरियर्स कॅनॉट बी मेड. ज्या शेअर्सवर कॉल्स इन ॲरियर्स आहेत त्याचं रीपेमेंट किंवा रिडम्पशन करता येत नाही. सो टिल द कॉल्स इन ॲरियर्स आर रिसिव्ड बाय द कंपनी. कधीपर्यंत करता येत नाही? जोपर्यंत कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम आपल्याला मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे जसं पार्टली पेड शेअर्सचं रिडम्पशन करता येत नाही, तसं दुसरं काय, कॉल्स इन ॲरियर्स असेल तरीसुद्धा आपल्याला रीपेमेंट ऑफ दी शेअर्स ऑन विच कॉल्स आर इन ॲरियर्स आर cannot be made till the calls in arrears are received by the company. म्हणजे जे पैसे येणे आहेत ते आल्याशिवाय, कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम आल्याशिवाय आपल्याला रीपेमेंट किंवा रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स करता येत नाही. यात पण दोन प्रकार आहेत. पहिला आहे, इफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स इज टू बी मेड फॉर रिडम्पशन ऑफ शेअर्स. रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट्स हा एक प्रकार आहे. तसा फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स आर टू बी मेड फॉर रिडम्पशन ऑफ शेअर्स, म्हणजे फ्रेश इश्यू शेअर्सचे फ्रेश इश्यू करून सुद्धा रीपेमेंट प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं केलं जातं. कारण रीपेमेंट करताना कॅपिटल रिडक्शन होऊ नये यासाठी. त्यामुळे या प्रकारामध्ये काय पाहणार आहे आपण, इफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स इज टू बी मेड फॉर रिडम्पशन ऑफ शेअर्स, तर अशा वेळी सच इश्यू इज टू बी मेड फॉर ऑल द शेअर्स टू बी रिडीम्ड. जेवढे शेअर्सचं रिडम्पशन करायचं आहे त्या सगळ्यांसाठी फ्रेश इश्यू केला जातो, इन्क्लुडिंग द शेअर्स ऑन विच कॉल्स आर इन ॲरियर्स. याच्यामध्ये कॉल्स इन ॲरियर्सचे शेअर्ससुद्धा यामध्ये समाविष्ट केले जातात. पण जोपर्यंत कॉल्स आर इन ॲरियर्स, कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम जोपर्यंत रिसीव्ह होत नाही तोपर्यंत अशा प्रेफरन्स शेअर्सचं रीपेमेंट केलं जात नाही. म्हणजे फ्रेश इश्यू करता येतात त्यांच्या बदल्यात, कुणाला इन्क्लुडिंग द शेअर्स प्रेफरन्स शेअर्स ऑन विच कॉल्स इन आर इन ॲरियर्स. पण ज्यावेळी अशांचं रीपेमेंट करायचं असतं त्यावेळी कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम रिसीव्ह झाल्याशिवाय त्याचं रीपेमेंट करता येत नाही. परत एकदा समजावून घ्या. जसं पार्टली पेड शेअर्सचं रिडम्पशन करता येत नाही प्रेफरन्स शेअरचं, तसंच कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम यायची असेल तरीसुद्धा आपल्याला त्याचं रिडम्पशन करता येत नाही. मग अशासाठी त्यांनी अट काय घेतली, फ्रेश इश्यू आम्ही करतो. कुणाचं? प्रेफरन्स शेअर्सच्या रिडम्पशनच्या बाबतीत नवीन फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स करतो, पण त्याच्यामध्ये कॉल्स इन ॲरियर्सचे शेअर्स पण इन्क्लूड करतो. यासाठी दुसरी अट असं आहे की जोपर्यंत कॉल्स इन ॲरियर्सची रक्कम रिसीव्ह होत नाही, मिळत नाही, पैसे जे कॉल्स इन ॲरियर्सचे पैसे जे येणे बाकी आहेत कंपनीकडं ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याचं रीपेमेंट करता येत नाही.
So this is the first condition while issuing fresh issue of shares for redemption of share preference shares. The fresh issue is also available for the shares on which calls in arrears are pending, but the repayment is on the condition of firstly you have to receive the amount of calls in arrears. दूसरा है if shares are to be redeemed out of profits, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर त्या पैशाचा वापर करून आपण प्रेफरन्स शेअर्सचं रिडम्शन करू शकतो, रिपेमेंट करू शकतो. त्यामुळं इफ द शेअर्स आर टू बी रिडीम्ड आउट ऑफ प्रॉफिट्स, अशा वेळी an amount equal to the face value of shares, amount equal to the face value of shares on which calls are in arrears is to be left out profit and loss account or reserved to be used at the time of the redemption. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स वापरत असताना इक्वल अमाऊंट जी फेस व्हॅल्यूची आहे, ज्याच्यावर कॉल्स इन ॲरियर्स आहेत, ती रक्कम बाजूला काढून ठेवली जाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधली, किंवा अशासाठी रिझर्व वापरला जातो त्यांचं रिडम्शन करताना. म्हणजेच काय केलं जातं, कॉल्स इन ॲरियरची रक्कम येईपर्यंत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची तेवढी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते, किंवा त्यांचं रिडम्शन रिपेमेंट करताना रिझर्वची रक्कम वापरली जाते. an amount equal to the face value of shares on which calls are in arrears is to be left out of profit and loss account or reserve are to be used at the time of their redemption. शिल्लक बाजूला काढून ठेवलेली जी रक्कम आहे ती त्यांच्या रिडम्शनसाठी वापरली जाते, कारण कंपनी रिस्क घेत नाही कॉल्स इन ॲरियरच्या बाबतीत. हा ए पार्ट झाला रिडीम्ड आउट ऑफ प्रॉफिट्स मधला. दुसरा बी पार्ट आहे इट शुड बी ट्रान्सफर्ड इन्क्लुडिंग प्रीमियम पेएबल. मागच्या फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण भेटलं की 10 रुपयेचा शेअर्स होता आणि त्याला 1 रुपये प्रीमियम दिले होता. असे 16,000 शेअर्सची रक्कम झाली होती. फेस व्हॅल्यू 1,60,000 रुपये आणि प्रीमियमची रक्कम झाली होती 16,000 रुपये. तसंच या केसमध्ये सुद्धा इट शुड बी ट्रान्सफर्ड इन्क्लुडिंग प्रीमियम पेएबल. त्याच्यावर जर काय प्रीमियम द्यायचं असेल तर ते सुद्धा त्या ॲड करून ती रक्कम ट्रान्सफर केली जाते. कुठं, टू प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट. कशाला ट्रान्सफर केली जाते, टू प्रिफरन्स शेअर्स रिडम्शन सस्पेन्स अकाउंटला. अँड ॲट द टाइम ऑफ रिडम्शन इट इज ट्रान्सफर्ड ऑर क्रेडिटेड टू द कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट. पहिल्यांदा ती रक्कम ज्याच्यामध्ये प्रीमियम पण इन्क्लूड आहे अशी रक्कम अशा शेअर होल्डरची ज्यांचे कॉल्स इन ॲरियर्स आहेत, अशी रक्कम प्रिफरन्स शेअर्स रिडम्शन सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. कशाला, प्रिफरन्स शेअर्स रिडम्शन सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी ॲट द टाइम ऑफ रिडम्शन अशा कॉल्स इन ॲरियर्स असलेल्या शेअर्सचं रिडम्शन करताना हीच रक्कम कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर किंवा क्रेडिटेड केली जाते आणि प्रेफरन्स शेअर सस्पेन्स अकाउंट डेबिट केलं जातं. जी पहिल्यांदा आपण ट्रान्सफर केलेली आहे प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंटला, तीच रक्कम आपण काय करतो, रिडम्शनच्या वेळी कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंटला क्रेडिट करतो आणि अशा वेळी प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट हे डेबिट केलं जातं. त्यामुळे त्याच्यात 2 एंट्र्या होणार. पहिली फॉर प्रोव्हिजन फॉर रिडम्शन इन्क्लुडिंग प्रीमियम पेएबल. पहिल्यांदा आपण प्रोव्हिजन करणार रिडम्शनसाठी इन्क्लुडिंग प्रीमियम, मूळ रक्कम फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असे दोन्ही मिळून
जी काही रक्कम होईल त्याची पहिल्यांदा प्रोव्हिजन केली जाते. कशी केली जाते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर्स रिडम्शन सस्पेन्स अकाउंट. पहिल्यांदा प्रोव्हिजन करणे सस्पेन्स अकाउंट वापरून. फॉर प्रोव्हिजन फॉर रिडम्शन including premium payable, entry will be profit and loss account debit to preference share redemption suspense account. आणि ज्यावेळी अशी रक्कम प्रीमियम इन्क्लूड करून रिडम्शन करत असताना ऑन रिफंड ऑफ कॅपिटल अँड प्रीमियम, then at that time preference share redemption suspense account debit on refund of capital and premium, on refund of capital and premium, preference share redemption suspense account debit to capital redemption reserve account. कशासाठी? फेस व्हॅल्यूसाठी कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट होणार. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट, हे प्रीमियमच्या रकमेनुसार क्रेडिट होणार. एकूण काय होणार? 2 एंट्री होणार. पहिला प्रोव्हिजन फॉर रिडम्शन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट, याच्यामध्ये इन्क्लुडिंग प्रीमियमची रक्कम. आणि दुसरी एंट्री होणार याच्याबरोबर उलटी एंट्री. जे अकाउंट क्रेडिट केलं होतं सस्पेन्स अकाउंट ते आता डेबिट होणार. कशावेळी? रिफंड ऑफ कॅपिटल आणि प्रीमियमच्या वेळी. त्यावेळी प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट ऑन फेस व्हॅल्यू. टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट ऑन फेस व्हॅल्यू. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट ऑन प्रीमियम अमाऊंट. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट ऑन प्रीमियम अमाऊंट. त्यामुळं प्रिफरन्स शेअर रिडम्शन सस्पेन्स अकाउंट डेबिट होणार आणि कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट फेस व्हॅल्यूच्या अमाऊंटनुसार क्रेडिट होणार. आणि प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट प्रीमियमच्या अकाउंटनुसार काय होणार? क्रेडिट होणार. ह्या 2 एंट्र्या प्रोव्हिजनची आणि कॅपिटल आणि प्रीमियमच्या रिफंडच्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आपण काय पाहतोय? रिडम्शन ऑफ शेअर्स हॅव्हिंग कॉल्स इन एरियर्स. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ही फ्रेश इश्यूज ऑफ शेअर्स आणि दुसरा आहे इफ शेअर्स आर टू बी रिडीम्ड आउट ऑफ प्रॉफिट्स. कारण मागच्या फर्स्ट इरिटेशनमध्ये आपण म्हटलं की पार्टली पेड शेअर्स होते. पार्टली पेड शेअर्स जसं फुल्ली पेड केल्याशिवाय त्यांचं रिडम्शन होत नाही, तेवढीच रक्कम कॅपिटल रिडम्शन रिझर्व्हला ट्रान्सफर करावी लागते, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियमची वेगळी. तसंच इथं आहे की कॉल्स इन एरियर्स अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय? अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. तुमच्याकडून मला 20 रुपये यायचे आहेत, अमाऊंट ड्यू आहेत, यायचे आहेत, बट नॉट रिसिव्ड म्हणजे अजून माझ्याकडे आलेले नाहीत. म्हणजेच काय? ते माझ्यासाठी काय आहेत? ॲज अ कंपनी म्हणून कॉल्स इन एरियर्स अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. तुम्ही काय म्हणता? देतो की पण अजून पण दिलेले नाहीत. म्हणजेच काय? अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड, त्यालाच कॉल्स इन एरियर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा जर शेअर्स आहेत प्रिफरन्स शेअर्स ज्यांच्यावर कॉल्स इन एरियर्स आहे, तर अशा वेळी ती रक्कम कॉल्स इन एरियर्सची जमा झाल्याशिवाय त्यांचं रिडम्शन करता येत नाही. त्यासाठी 2 प्रकार आहेत. परत एकदा, फ्रेश इश्यू ऑफ शेअर्सनं रिडम्शन करणं आणि आउट ऑफ प्रॉफिटमधून रिडम्शन करणं. आउट ऑफ प्रॉफिटमधून असेल तर त्याच्यामध्ये 2 एंट्र्या होतात. एक प्रोव्हिजन फॉर रिडम्शन आणि दुसरा आहे रिफंड ऑफ कॅपिटल अँड प्रीमियम. त्यामुळं याच्यावर आधारित प्रॉब्लेम नंबर 2 आहे, तो आज आपण फक्त रीड करूया. अ कंपनी इश्यूड ₹1,80,000 redeemable preference shares at par
ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ला पार व्हॅल्यूला कंपनीनं 1,80,000 रुपयाचे प्रिफरन्स शेअर्स, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत होते. रिडीमेबल ॲट द ऑप्शन ऑफ द कंपनी ऑन ऑर आफ्टर 31 मार्च 2020. कधी रिडीम्शन करणार त्याचं? 31 मार्च 2000ला किंवा त्याच्या नंतर. इन होल ऑर इन पार्ट. द फॉलोइंग रिडम्शन वेअर मेड आउट ऑफ प्रॉफिट्स. म्हणजे पार्ट 2 आहे, रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट. त्यामुळे 2 एंट्री येणार. एक येणार प्रोव्हिजनची आणि दुसरी येणार कॅपिटल आणि प्रीमियमची रिफंडची. दुसरा पार्ट आहे रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट. त्यांनी क्लिअर म्हटलं आहे की हे रिडम्शन जे होणार आहे ते आउट ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स वापरून हे रिडम्शन होणार आहे. ऑन 13 सप्टेंबर 2020, 30 सप्टेंबर 2020ला 60,000, 30 सप्टेंबर 2020ला 60,000 रुपये रिडम्शन केले. 30 सप्टेंबर 2021ला 40,000 रुपये आणि इन मार्च 2022 द कंपनी इश्यूड इक्विटी शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ ₹60,000. याच वेळी 2022 साली मार्चच्या कंपनीनं इक्विटी शेअर्स इश्यू केले. कितीचे? फेस व्हॅल्यू 60,000 रुपये त्याची ॲट अ प्रीमियम ऑफ 2%. अँड ऑन 31 मार्च 2022 इट रिडीम द बॅलेन्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. याच्यात 2 भाग आहेत. एक आहे आउट ऑफ प्रॉफिट आणि दुसरा आहे फ्रेश इश्यू. पहिल्यांदा काय केलं त्यांनी? आउट ऑफ प्रॉफिटमधून 30 सप्टेंबर 2020ला 60,000 रुपये आणि 30 सप्टेंबर 2021ला 40,000 रुपये रिडीम केलेले आहे. त्याच्यानंतर मार्च 2022ला कंपनीनं फेस व्हॅल्यू, मार्च 2022ला कंपनीनं फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स 60,000 रुपयाचे इन्क्लुडिंग प्रीमियम इश्यू केलेले आहेत. आणि 31 मार्च 2022ला जो बॅलेन्स शिल्लक होता 1,80,000 पैकी 60 आणि 40 हे झाले म्हणजे 1,00,000 उरलेले होते 80,000. तो जो बॅलेन्स आहे तो रिडीम किंवा रिपेमेंट केलेला आहे प्रिफरन्स शेअरचा. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबोव ट्रान्झॅक्शन. या सगळ्याच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. काय काय म्हटले बघा? 1,80,000चे रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आहेत. 1 एप्रिलला रिडीम ॲट पार इश्यू केले होते ते. याच्यामध्ये रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट करायचं होतं 31 मार्च 2020 किंवा त्याच्यानंतर. त्यातलं 30 सप्टेंबरला आउट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स वापरून 30 सप्टेंबरला 2020ला 60,000 रुपये, 30 सप्टेंबर 2021ला 40,000 रुपये रिडीम केले. मार्चच्या 2022ला इक्विटी शेअर इश्यू केले 60,000 रुपयाचे फेस व्हॅल्यूचे आणि त्याच्यामध्ये प्रीमियम 2% घेतलं. आणि 31 मार्च 2022ला शिल्लक बॅलन्स जो होता प्रेफरन्स शेअरचा तो रिडम्शन त्याचं केलेलं आहे. आणि या सगळ्याचे आपल्याला एंट्रीज करायचे आहेत. या एंट्रीज आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. प्रॉब्लेम पुन्हा एकदा नीट वाचा, नाही समजला तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये आपल्याला रिडम्शन ऑफ शेअर्स आउट ऑफ प्रॉफिट पण आहे आणि फ्रेश इश्यूमध्ये सुद्धा केलेलं आहे. थँक्यू.